ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। कारगिल युद्धात सहभाग आणि ऐतिहासिक असे पुलगामा व सिंदूर ऑपरेशन, ज्या भारतीय वायुसेनेच्या बेस कॅम्पमध्ये 5 वर्ष कार्यरत राहून देशासाठी तत्परतेने कर्तव्य बजावणारे दिगंबर निवृत्ती रणदिवे राहणार तुंगत यांनी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील सारोळे येथे व्हेलॉसिटी पेट्रोलियम व वाईल्ड बीन कॅफेचा भव्य असा प्रकल्प साकारला आहे। उद्घाटनापूर्वीच सोलापूरकरांच्या मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादामुळे रणदिवे कुटुंबियांना आनंदाश्रू अनावर झाले। या कॅफेचे उद्घाटन मोहोळचे युवा नेते बाळराजे पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले। हा उद्घाटन सोहळा थाटामाटात पार पडला। यावेळी प्रमुख अतिथीमध्ये भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश चौरे, मोहोळचे ग्रामपंचायत सदस्य रामदास चौरे, कृषी उत्पन्न बाजार समिती मोहोळचे उपसभापती प्रशांत बसुटे, बाळासाहेब भोसले, संचालक सज्जन चौरे, सारोळे सरपंच शाहीर सरगर, उद्योजक सागर चौरे, रणजित चौरे, पोलीस पाटील शरद शिंगाडे, तानाजी डोंगरे, निशांत मोरे, सर्जेराव पवार, सुधीर मांदे, तानाजी सावंत, वरकुटे सोसायटीचे चेअरमन बळीराम भुसे, पटकुल ग्रामपंचायत सदस्य महावीर लक्ष्मण राऊत, लक्ष्मण भुसे, सज्जन लोंडे, किरण हाके, सचिन बसाटे, अमोल बसाटे, विशाल पडवळकर, विक्रम बचुटे, प्रदीप बचुटे, अक्षय गवळी, भिवा पडलकर, शैलेश भुसे, विश्वंभर विजयकुमार भोसले याशिवाय त्यांचे बंधू तात्यासाहेब रणदिवे, विठ्ठल सहकारी कारखान्याचे संचालक विठ्ठल रणदिवे उपस्थित होते। नाव दिगंबर निवृत्ती रणदिवे। मी मूळ राहणारा तुंगत गावचा आहे। पंढरपूर तालुक्यात माझं गाव आहे। माझी मूळ शिक्षण 12वी पर्यंत झालेलं आहे। 12वी नंतर मी इंडियन एअरफोर्स मध्ये जॉईन झालो होतो आणि इंडियन एअरफोर्स मी 1980 ते 2000 या 20 वर्ष कालावधी मी एअरफोर्स मध्ये जॉब केल्यानंतर या पूर्ण कालावधीमध्ये मी ऑलमोस्ट पूर्ण भारतभर फिरलो आहे आणि भारतभर फिरत असताना पण शेवटी ज्यावेळेला शेवटी मी कारगिल युद्ध 1999 जून 1999 मध्ये कारगिल युद्धामध्ये पण सहभागी झालो आणि ही माझी डिफेन्सची कारकीर्द आहे। 1987 वर मी एकटा होतो। 1987 नंतर आम्ही दोघे झालो। त्यामुळे माझ्या एअरफोर्सच्या किंवा डिफेन्सच्या कारकिर्दीमध्ये हिचा पण फार मोठा, माझ्या पत्नीचा फार मोठा सहभाग आहे। त्यात मोठा सहभाग म्हणजे मुलांचं शिक्षण आहे किंवा मी जरी थोडं सरळ जरी गेलो तर पाठीमागे जर सांभाळायचं वगैरे जे काही जबाबदारी आहे हिनं 100% ती हँडल केलेली आहे। म्हणून त्या संस्कारामुळे आणि त्याच्यामुळे माझी मुलं आज अमेरिकेमध्ये आहेत। मुलगा मुलगी सून नातू सर्व अमेरिका आहेत आणि आम्ही दोघं सध्या सोलापूरमध्ये आहे। मुलगी ऍपल मध्ये, आमची मुलगी सध्या ऍपल कंपनीमध्ये जॉब करते आणि मुलगी कॅलिफोर्निया असते, मुलगा न्यूयॉर्क मध्ये आहे। त्याच्या व्यतिरिक्त मी ज्यावेळेला रिटायर झाल्यानंतर मग मला प्रायव्हेट आल्यानंतर मला इथे काहीतरी जॉब करायचा होता म्हणून मी जॉब शोधतो। त्यावेळेला मला रिलायन्स कंपनीमध्ये ऍज अ टेलिकॉम डिपार्टमेंट ऍज अ इंजिनियर म्हणून मला जॉब मिळाला। त्याच्यानंतर तो जॉब करत असतानाच परत मला जो रिलायन्स अनुभव होता तरी पण मी रिलायन्स 2019 साली मी व्हॉलेंटियर रिटायरमेंट घेतली। व्हॉलेंटियर रिटायरमेंट घेतल्यानंतर आपण आता माझं बॅकग्राऊंड असं आहे की आम्ही पूर्ण फॅमिली तुंगत गाव किंवा ह्याचे पण माहेरचे वगैरे पूर्ण कुटुंब असं आहे की शेतकरी फॅमिली मधलं आहे। आपल्या ह्याच्यामध्ये कुणी बिझनेस मध्ये मोठ्या बिझनेस नाही। मग आपण काय त्याच्यापेक्षा नवीन काय करता येते का, नवीन ह्याच्यामध्ये आपण सक्सेस होऊ शकतो का आणि समाजासाठी पण आपण काय थोडंफार देणं आहे किंवा आपण काय समाजासाठी काय कार्य करू शकतो का, मी त्या दृष्टिकोनातून काहीतरी मी नवीन प्रोजेक्ट बघायचा दृष्टिकोन मी बघत होतो आणि रिलायन्स असल्यामुळे रिलायन्सची नवीन एक व्हेंचर आलं होतं, रिलायन्स जिओ VP म्हणून जे नवीन त्यांचं व्हेंचर आहे त्या व्हेंचरमध्ये मी प्रयत्न केला आणि मी रिलायन्स मध्ये जुना एम्प्लॉय असल्यामुळे मला त्याचाही थोडाफार फायदा झाला। रिलायन्सला माझी ही जागा वगैरे जे काय माझा प्रोजेक्ट मी त्यांना दाखवला, त्यांनी त्यांच्या कंडिशन मध्ये सर्व फिट झाल्यानंतर पास झाल्यानंतर त्यांनी मला 2022 साली मला त्यांचं लायसन वगैरे मिळालं। 2022 नंतर या बाकी जे गव्हर्नमेंटचे प्रोसेस वगैरे कम्प्लीट करत मी आता ह्या गेल्या वर्षी म्हणजे 2025च्या जून मध्ये पंपाचं कार्य म्हणजे उद्घाटन केलं होतं, म्हणजे बांधकाम चालू केलं होतं 6 जून 2025 आणि 6 मे 2026 ला मी हा पंप जवळ 11 महिने आम्ही पंप चालू केलेला आहे आणि लोकांच्या सेवेमध्ये उतरलेला आहे। ह्याच्याबरोबर ह्या पंप जरी असला तरी ह्या पंपावर मी समाजासाठी किंवा आसपासच्या लोकांसाठी, जरी पूर्ण खेडेगाव परिसर आहे ह्या खेडेगावच्या परिसर लोकांसाठी जे काही फॉरेन मध्ये किंवा बाहेरच्या ठिकाणी अमेरिका वगैरे अशा देशामध्ये तिथलं कल्चर किंवा तिथलं फॅसिलिटी काय असते ते आपण इथं आपल्या लोकांना देऊ शकतो का, हे एक माध्यम होतं। आणि त्या माध्यमामध्येच हे रिलायन्स जिओ VPचा हा जो वाईल्ड बीन कॅफेचा जो आहे ऍडिशनल जो त्यांचं कल्चर आहे, ऍडिशनल त्यांची फॅसिलिटी आहे, आपण ते आपल्या पंपाला मी व्हॉलेंटरी घेतलेले आहे। बऱ्याच पंपामध्ये तुम्हाला नाही, पण मी खास
आपल्या लोकांना आपण यात काय करू शकतो आणि लोकांना जर ऑन द वे ड्राईव्ह करताना किंवा तुम्हाला इथे बसून जर अमेरिकेसारख्या देशासारखे सर्व पदार्थ किंवा सर्व कॉफी चहा स्नॅक्स वगैरे एन्जॉय करायला मिळत असेल तर ते एक आपण लोकांना एक्सचेंज करू शकतो. त्या भावनेतून आपण आता आज येतो आलो आणि आज त्याच वाईल्ड बीन कॅफेचं आपण उद्घाटन करतोय. लोकांसाठी सेवेत उतरणार आजपासून ही सेवा देतोय लोकांना. मूळ संकल्पना म्हणजे कसं आम्ही मुलं अमेरिकेला आहेत तर आम्ही अमेरिकेला बऱ्याच वेळा आमची दरवर्षी ट्रिप होत होती. ह्याच वर्षी झाली नाही. तर मला असं वाटलं की अमेरिकेत आपण बसून तिथं कॉफी वगैरे सगळे फूड एन्जॉय करतो. तर इथल्या लोकांना बी आपण दिलं पाहिजे काहीतरी नवीन वेगळं. पहिले आम्हाला म्हणत होते सगळे की इथं नाही चालणार, इथं म्हणजे असं माळावरती वगैरे असं हे कॉफी शॉप चालू शकणार नाही. पण आम्ही अजून सुरू करतोय त्याच्या अगोदरच किती तर लोक येऊन गेले आणि म्हणजे आम्हाला म्हणजे म्हणाले की तुम्ही किती छान संकल्पना केली आणि आम्हाला तुमचं आवडलं असं म्हणत होते. आणि आम्हाला म्हणजे मला राजमाता जिजाऊंचं एक प्रेरणा घेऊन मला पुढे जायचं होतं. त्यांनी कसं कुठल्याही क्षेत्रात त्यांनी कधी माघार घेतलेली नव्हती आणि आपण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची सगळे गुण पुढे घेऊन जायचं आहे. काहीतरी समाजाला आपण काहीतरी दुसरं नवीन द्यायचं आहे असं आम्हाला एक संकल्पना सुचली. त्यातून मी जिल्हा सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेडची होती पहिले. आता म्हणजे माझे दरवर्षी आम्ही करतो, एन्जॉय करतो. दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात करतो. एअरफोर्स मध्ये होते, त्यानंतर जिओ मध्ये टेलिकॉम म्हणून त्यांनी काम केलं. हे सर्व करत असताना कुटुंबाचा उदरनिर्वाहाची जबाबदारी आपल्यावर होती, माझ्यावर होती. मुलांना सांभाळवता. कधी वाटलं होतं का एवढा मोठा प्रोजेक्ट आपण उभारू शकता? नाही, असं काय मला ठरवलं होतं का पहिलं अजिबात ठरवलं नव्हतं. परत जसं जसं पुढे जाईल तसं तसं मला म्हणजे काहीतरी आपण नवीन करायचं असं पहिलेही मला वाटायचं. कधी पण वाटायचं की नवीन आपण काहीतरी करायला पाहिजे. आपल्याला एक एअरफोर्स मध्ये पूर्ण यांच्या बरोबर साथ दिली. कारगिल युद्धात 1-1.5 महिना बॉर्डरवरही होते. ते येतील का नाही येतील काहीच माहित नव्हतं. मुलांना घेऊन मीच पूर्ण त्यांचं हे केलं आणि त्यांना म्हणजे पुढे जाण्याचे शिकण्याचे त्यांना उमेद पूर्ण दिली. आणि त्यांचं पण पूर्ण मुलांचं सहकार्य आहे की तुला जे आवडते ती कर, तू करत राहा. आमचा पूर्ण सपोर्ट आहे मुलांचा असं मला कधी ते तसं सांगतात. तर या ठिकाणी ग्राहकांना कोणकोणत्या स्वरूपात सुविधा मिळणार आहे? ग्राहकांना आता 4 प्रकारच्या कॉफी वाईल्ड बीन कॅफे मध्ये मोका, लाटे, कॅपेचिनो, अमेरिकन ची कॉफी आणि पिझ्झा, बर्गर, स्नॅक्स पूर्ण जिथं जी चव तिथं अमेरिकेत मिळते तीच चव इथं मिळणार. सोलापूर शहर जिल्हावासियांना आपण काय आव्हान? मी एकच आवाहन करेन की प्रत्येकाने इथे एक वेळेस व्हिजिट देऊन जावी आमच्या कॉफी शॉपला आणि त्यांना म्हणजे एकदा चव कॉफीची घेऊन जावं. सोलापूर जिल्ह्यातच पहिल्यांदा आहे आणि रिलायन्स पुणे जिल्ह्यात एक आहे पण सोलापूर जिल्ह्यात कुठेच नाही, प्रथमच आहे. त्यामुळे आम्हाला तिकडचं बी सपोर्ट भरपूर आहे. रिलायन्स उद्घाटनापूर्वीच मिळणारा प्रतिसाद मोठा आहे, फार मोठा आहे. म्हणजे मला म्हणजे आनंद अश्रू येत आहेत. म्हणजे इतका आनंद होत आहे की काहीतरी आपण या लोकांसाठी केलं आपल्या. आणि आजूबाजूचे सगळे येऊन सांगतात की तुम्ही इथं एका माळरानावर तुम्ही एवढं चांगलं केलं की आम्हाला म्हणजे आम्ही कधीच इथं यायला भेट होती लोक. तिथं तुम्ही असं कॅफे केलं. राजेंजी पाटील यांचे सुपुत्र बाळराजे पाटील आणि 2-3 महिन्यापूर्वी मालकांनीच उद्घाटन केलं होतं ह्या पंपाचं. मतलब राजेंजी पाटील यांच्या हस्ते केलं होतं. खरं तर आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये नव्याने सुरू केलेल्या वाईल्ड बीन कॅफे या शोरूमचं उद्घाटन आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडलंय. खरं तर गेल्या
3-4 महिन्यापूर्वी या जिओ पंपाचं उद्घाटन या ठिकाणी झालं. आणि 4 महिन्यानंतर त्या व्यवसायामध्ये नव्यानं भर म्हणून वाईल्ड बिन कॅफे या व्यवसायाचं उद्घाटन आज या ठिकाणी होतंय. पंपाच्या उद्घाटनाला माझ्या वडिलांना बोलवलं आणि कॅफेच्या उद्घाटनाला मला बोलवलं. त्याबद्दल आमच्या कुटुंबाच्या वतीनं तुमचं सगळ्यांचं मी अगदी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. खर तर बंधूंनो, आपण अगोदरचा काळ जर आठवला तर मोहोळ तालुक्यामध्ये पेट्रोल पंप म्हणलं तर फक्त कादे पेट्रोल पंपाचं नाव पुढे यायचं. आपल्या तालुक्यातून जर एखादा व्यक्ती गाडी घेऊन निघाला सोलापूरच्या दिशेने तर पहिला पेट्रोल पंप फक्त कादे पेट्रोल पंप त्या ठिकाणी लागायचा. त्यानंतर दुसरा पेट्रोल पंप म्हणजे बलदावा त्या ठिकाणी असायचा. म्हणजे आपल्या भागामध्ये फक्त 2च पेट्रोल पंप त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळायचे. परंतु अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक 2 किलोमीटरवर एक नवीन पेट्रोल पंप सुरू होताना आपण त्या ठिकाणी बघतोय. नवीन नवीन कंपन्या या व्यवसायामध्ये त्या ठिकाणी पुढे येत आहेत. हिंदुस्थान पेट्रोलियम असेल, भारत पेट्रोलियम असेल, जसं मगाशी प्रकाश भाऊंनी सांगितलेलं शील पेट्रोल पंप असेल, जिओ असेल, असे नवीन नवीन पेट्रोल पंप आहेत. ते आज आपल्याला समोर येताना त्या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणून प्रत्येक कंपन्यांमध्ये त्या ठिकाणी स्पर्धा सुरू झालेली आहे. म्हणून ह्या स्पर्धेमध्ये टिकणं फार महत्वाचं आहे. रणदेव साहेब, जसं मगाशी प्रकाश भाऊने सांगितली वस्तुस्थिती आहे की अगोदरच्या काळामध्ये पेट्रोल पंप म्हणजे फक्त पेट्रोल भरणे एवढाच उद्योग असायचा. परंतु आताच्या काळामध्ये नुसतं पेट्रोल पंप नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी नवीन नवीन सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून तुम्हाला द्यावे लागणार. आज अनेक ठिकाणी मी पंपावर गेल्यानंतर आपल्याला बघायला मिळतं सगळ्या सुविधा असतात परंतु त्यातली एकही चालू नसतात. ना तुमची एअर प्रेशर चालू असतं, ना तुमचे बाथरूम्स क्लीन असतात. या सुविधा पंप त्या ठिकाणी देत असतो. परंतु उद्घाटन झाल्यानंतर एक 8-10 दिवसानंतर त्याच्याकडून कोण लक्ष देत नाही. फक्त पेट्रोल पंप त्या ठिकाणी चालू असतात. पुढे येणाऱ्या काळामध्ये ह्याच्याकडे तुम्हाला बारकाईने लक्ष त्या ठिकाणी द्यावं लागतं. मी तर अगोदर पेट्रोल पंप गेल्यानंतर प्रकाश भाऊ मी अगोदर बाथरूमकडे त्या ठिकाणी जातो. तर त्याच्यावरून लक्षात येतं की पेट्रोल पंप हा माणूस कसा चालू. म्हणून हे स्पर्धेचं युग आहे. स्पर्धेच्या युगामध्ये माझं टिकायचं असेल अलीकडच्या काळात ग्राहकांना फार ऑप्शन्स त्या ठिकाणी तयार झाले. आज जिओ नसेल तर एचपी आहे, एचपी नसेल तर भारत पेट्रोल आहे, भारत पेट्रोल नसेल तर शील आहे. अनेक ऑप्शन्स त्या ठिकाणी ग्राहकांना तयार झाले. त्याच्यामध्ये कसं टिकायचं, गिरायकाला तुम्ही कसं अट्रॅक्ट करू शकता ही फार तुम्हाला मोठी कसरत त्या ठिकाणी करावी लागणार. आज तुम्ही एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट ह्या ठिकाणी केलेली. आज या हायवेवर दर जर म्हणलं तर ती स्क्वेअर फीट किती रुपयाचं असेल तुम्हाला माहिती आहे, किती रुपयाला तुम्ही घेतले. हे सगळं फार मोठी इन्व्हेस्टमेंट तुम्ही आज या ठिकाणी फार मोठ्या धाडसानं तुम्ही त्या ठिकाणी केलेली. हे जर पुढे टिकवायचं असेल किंवा ह्याच्यात अजून काय तर पुढे न्यायचं असेल तर तुम्हाला येणाऱ्या कस्टमरला चांगल्या सुविधा त्या ठिकाणी द्याव्या लागणार. त्यांच्यावर चांगलं संभाषण तुम्हाला त्या ठिकाणी राबवावं लागणार जेणेकरून कस्टमर येणार तुमच्याकडे त्या ठिकाणी अट्रॅक्ट झाला पाहिजे. मला खात्री आहे की गेल्या 3-4 महिन्यापासून मी बघतोय. मी परवा रत्नागिरीला जाताना सुद्धा आपल्याच पंपावर इथं मी हवा चेक करून गेलो. मी मुद्दाहून आलो इथं हवा चेक की यांच्याकडे सुविधा आहे का नाही. कारण आमच्या त्या रोडला पुणे सोलापूर रोडला कुठंच सुविधा त्या ठिकाणी मिळत नाही. परंतु आपण फार मोठं धाडस या ठिकाणी केलेलं आहे, करतोय.
ही सुद्धा अतिशय चांगली सुविधा तुम्ही त्या कस्टमरला त्या ठिकाणी देतायत. मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये अतिशय दोन्ही उद्योग अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी चालतील. माधुरी राउत है, मैं यहाँ की एएसआर हूँ. सो बेसिकली पहले तो मैं ये कहना चाहूँगी कि कॉन्ग्रेचुलेशंस कि इन्होंने वाइल्ड बीन कैफे शुरू किया और जल्द ही हमारे पंप में सीबीजी भी आने वाला है. जैसे कि सर ने कहा है कि ये हमारा मोबिलिटी स्टेशन होता है जहाँ पे एक ही स्टॉपेज में आपको सब मिलेगा, सीबीजी, पेट्रोल, डीजल, आगे चल के हमारा ईवी भी शुरू होने वाला है और यहाँ पे खाने का भी व्यवस्था है. बट सबसे इम्पोर्टेंट पॉइंट है, हम हर एक चीज़ में सेफ्टी का बहुत ध्यान रखते हैं. वो चाहे पेट्रोल डीजल हो या सीबीजी हो या खाने की चीज़ हो, हम ये ज़रूर ध्यान रखते हैं कि उसमें सेफ्टी, क्लीनिनेस का हो. यहाँ पे वॉशरूम है, पानी है, सबका सुविधा है. बट सबसे बड़ी बात है वो क्लीन है. कोई भी कस्टमर आएगा तो उसको वॉशरूम क्लीन लगेगा. जो सबसे ज्यादा हम वुमेन का जो सेफ्टी रखते हैं, एक वुमेन को यही चाहिए होता है, हम कहीं पे भी वॉशरूम जाए तो वो क्लीन होना चाहिए. तो या पानी, जो भी ड्राइवर आते हैं जो दूर 200 किलोमीटर 400 किलोमीटर जाते हैं, उनके लिए पानी का सुविधा होना चाहिए. तो वो सुविधा भी है हमारे पास. तो बेसिकली इस पंप में वो सारी सुविधाएं जो एक ट्रैवलर को जरूरत है, इरेस्पेक्टिव वो ड्राइवर हो, ट्रांजिट पैसेंजर हो, वो फीमेल हो या मेल हो, उसके लिए सारी सुविधाएं यहाँ पे है. एंड मेक श्योर हम ये करते हैं कि यहाँ पे सेफ हो, कोई भी हैजार्डियस यहाँ पे काम नहीं होता, हैजार्ड प्रोडक्ट यहाँ पे नहीं रहता है. तो ये हम मेक श्योर करते हैं. विराज नाथ है, मैं सेल्स एंड ऑपरेशंस मैनेजर पूना हूँ, महाराष्ट्र 1 के जीओबीपी के. तो मैं जस्ट बताना चाहूँगा कि महाराष्ट्र 1 में हमारा थाने, नासिक से लेके अहमदनगर से होते हुए गोवा तक ये पहला डीलर ओन्ड, डीलर ऑपरेटेड पेट्रोल पंप है जिसमें हम वाइल्ड बीन कैफे शुरू कर रहे हैं महाराष्ट्र में. बस बिल्कुल बिल्कुल, ये हमारा जैसे पेट्रोल पंप बोलते हैं, रिटेल आउटलेट बोलते हैं, ये हमारा मोबिलिटी स्टेशन बोला जाता है जीओबीपी में. और हमारे मोबिलिटी स्टेशन में आपका पेट्रोल डीजल के अलावा हम नाइट्रोजन प्रोवाइड करते हैं, वाटर प्रोवाइड करते हैं, सीबीजी प्रोवाइड करते हैं, ईवी प्रोवाइड करते हैं और अभी हम लोग आपका वाइल्ड बीन कैफे भी शुरू कर रहे हैं. बिल्कुल बिल्कुल, हम अभी जीओबीपी के एंड से जितना हेल्प कर सके, जितना हमारा सर्विसेज एक्सटेंड कर सके, वो हम लोग डेफिनेटली करते हैं. और मैं रणदीप साहब को कॉन्ग्रेचुलेट करना चाहूँगा फॉर बीइंग द फर्स्ट इन MH1, जैसे मैंने बताया हमारा क्लस्टर, टू स्टार्ट ए वाइल्ड बीन रिटेल आउटलेट. बहुत बहुत धन्यवाद. जैसा कि दिगंबर जी ने यहाँ पे पंप खोला, वाइल्ड बीन कैफे एक ऐसा ब्रांड है जो कि लंदन का है. इंडिया में ये अभी आया है 5 साल पहले और अभी तक हमारे पास 200+ आउटलेट ऑलरेडी है. लेकिन महाराष्ट्र 1 के जैसे सबने बोला कि ये महाराष्ट्र 1 में सबसे पहला आउटलेट है. दिगंबर जी ने बोला कि हमारा माहौल एक छोटा सा कस्बा है, यहाँ के लोगों को भी हमें इंटरनेशनल फील देना है, राइट. तो दैट इज द रीजन इन्होंने हमें अप्रोच किया कि सर हम ये हमारा जो लंदन का ब्रांड है इसे हमें हमारे कस्बे में खोल के हमारे अपने लोगों को वो फील और वो एक्सपीरियंस देना है, इसके लिए हमने खोला है. और यस, इन्होंने मुंबई गए थे, मुंबई में टेस्ट किया, इनको प्रोडक्ट बहुत अच्छा लगा एंड ही सेड कि इस तरीके की सुविधा अगर हम हमारे पेट्रोल पंप पे देंगे तो डेफिनेटली हमारा माहौल भी आज नहीं तो कल ऊपर जाएगा. अच्छी क्वालिटी, अच्छा टेस्ट और सेफ फूड. दूसरा कि जैसे ये छोटा सा कस्बा है, अभी लोगों को लगता रहेगा कि बहुत एक्सपेंसिव है, लेकिन आपने अगर हमारा बैनर्स देखे रहेंगे, हमारी स्कीम्स देखी रहेंगी, अगर आप 1000 रुपए की फ्यूलिंग करते हो, डीजल या पेट्रोल कुछ भी भराते हो, आपको कोल्ड कॉफी या फिर हॉट कॉफी ओनली 29 रुपीज़ में मिलता है. तो ये माहौल वासियों के लिए बहुत अच्छी खबर है. आप सब लोग वाइल्ड बीन कैफे में आइए और यहाँ का आनंद लीजिए. धन्यवाद. सोलापुर ऑल्सो, थैंक यू.